नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये भागीदारी म्हणजे काय किंवा भागीदारी संस्थेचा अर्थ, व्याख्या अभ्यासलेल्या आहेत। भागीदारी हा व्यवसाय एकल व्यापाऱ्याच्या तुलनेने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय मानला जातो। किंबहुना एकल व्यापार व्यवसायामध्ये किंवा व्यक्तिगत व्यापार संघटनेमध्ये जे अनेक प्रकारचे दोष दिसून येतात की व्यवसायासंबंधीचे सर्व कार्य हे एकाच व्यक्तीला करावं लागतात। एकल व्यापारामध्ये व्यवसायासंबंधीची जी काही जोखीम, जबाबदारी, नफा तोट्याची एकाच व्यक्तीला स्वीकारावी लागते आणि एकल व्यवसायाचं व्यवस्थापन, नियंत्रण आणि देखरेख ह्या सर्व व्यवसाय संबंधीची कार्य हे एकाच व्यक्तीला करावी लागतात। आणि त्यामुळे मित्रांनो, या एकल व्यापार व्यवसायाला अनेक प्रकारच्या मर्यादा दिसून येतात। या एकल व्यापारातील दोष दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भागीदारी संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे किंवा कारण भागीदारी व्यवसायामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती मिळून हा व्यवसाय सुरू केला जात असल्यामुळे या व्यवसायामध्ये लागणारं भांडवल म्हणजे भागीदारीमध्ये अनेक व्यक्ती भागीदार असल्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा होतं आणि या व्यवसायाचा विस्तार आणि या व्याप्ती एकल व्यापाराच्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भागीदारी हा व्यवसाय अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो। या व्यवसायाची वैशिष्ट्ये आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या चार्टमध्ये सुंदर पद्धतीने दिलेली आहेत। भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये या चार्टच्या अंतर्गत एकूण 10 पॉइंट्स आपणास समोर दिलेले आहेत। त्या सर्व मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया। क्रमांक 1चं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की भागीदारीची निर्मिती हे भागीदारांच्या लेखी किंवा तोंडी करारामधूनच केली जात असते। ही बाब आपण भागीदारीची व्याख्या अभ्यासताना डॉक्टर जॉन सुबिन यांची जी व्याख्या अभ्यासलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे की भागीदारी हा व्यवसाय भागीदारांमध्ये झालेल्या करारानुसारच अस्तित्वात येत असतो। नव्हे, भागीदारीचा करार हा भागीदारी व्यवसाय संघटनेचा एक महत्वाचा पाया मानला जातो। भागीदारीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी एकमेकांमध्ये करार करणे अत्यंत आवश्यक असते, कारण कराराशिवाय भागीदारी व्यवसाय पुढे भविष्यामध्ये व्यवस्थित चालणं किंवा टिकणं हे अशक्य असतं। म्हणून अशा करारात भागीदारीमधील व्यवसायाच्या संपूर्ण अटी व नियमांचा उल्लेख केलेला असतो। हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो, परंतु शक्यतोवर हा भागीदारी व्यवसायामधला भागीदारांमध्ये केलेला करार हा शक्यतोवर लेखी स्वरूपात रिटर्न मध्ये केलेला असतो। भविष्य काळामधले मतभेद किंवा विवाद टाळण्यासाठी किंवा त्या व्यवसायामधल्या वादविवाद कमी करण्यासाठी भागीदारी मध्ये लेखी करार करणं हे कंपल्सरी असतं आणि लिखित करारामुळेच मित्रांनो प्रत्येक भागीदार हा त्या व्यवसायाची देखरेख, नियंत्रण व व्यवस्थापन एक चांगल्या पद्धतीने करतात। यानंतर आपण भागीदारीचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कायदेशीर नोंदणी करणं कंपल्सरी असतं। त्यालाच लीगल रजिस्ट्रेशन असं म्हणतात। भागीदारी संस्थेची नोंदणी किंवा त्या भागीदारी संस्थेचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी नसतं, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो ती सक्तीची करण्यात आलेली आहे। संबंधित राज्यातील भागीदारी संस्था किंवा भागीदारी नोंदणी कार्यालयात भागीदारी करार नोंदविला जाऊ शकतो
भागीदारी संस्थेची नोंदणी भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार करणं कंपल्सरी असतं किंवा कायदे आवश्यक असतं. म्हणून भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तत्पूर्वी भारतीय भागीदारी कायदा 1932 अनुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणं आवश्यक असतं. त्यानंतर क्रमांक 3चं वैशिष्ट्य की भागीदारीची संख्या किंवा भागीदारांची संख्या, नंबर ऑफ पार्टनर्स. मित्रांनो, आपण भागीदारीची व्याख्या अभ्यासताना हे बघितलेलं आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती मिळून जो व्यवसाय सुरू केला जातो त्या फर्मला भागीदारी संस्था असं म्हटलं गेलेलं आहे. या अनुषंगाने भागीदारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 2 व्यक्तींची व कमाल 50 व्यक्तींची मर्यादा असते किंवा आवश्यकता असते. म्हणजेच एखादा भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल तर किमान 2 व्यक्ती आणि कमाल 50 व्यक्तीची मर्यादा दिलेली आहे. आणि या नंतर क्रमांक 4चं वैशिष्ट्य अभ्यासूया आपण, कायदेशीर व्यवसाय किंवा लॉफुल बिझनेस. भागीदारी संस्थेत कायदेशीर व्यवसाय करणं कंपल्सरी असतो किंवा करावा लागतो, कारण कायद्याच्या चौकटीत राहूनच हा व्यवसाय संपूर्ण भागीदाराला करणं कंपल्सरी असतं. भागीदारी संस्थेला मात्र भागीदारी कायदा 1932 अनुसार हा व्यवसाय करणं आवश्यक असतं, कारण भागीदारी संस्थेला कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय करता येत नाही ही त्या व्यवसायाची आचारसंहिता किंवा एक बंधने मानली जात असतात. त्यानंतर या व्यवसायाचं क्रमांक 5चं वैशिष्ट्य बघूया आपण. ते म्हणजे या व्यवसायाची देखरेख, व्यवस्थापन आणि नियंत्रण किंवा त्या व्यवसायाचं मॅनेजमेंट या मुद्द्यांच्या अनुषंगाने भागीदारी करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मित्रांनो, या भागीदारी व्यवसायात सहभागी झालेले सर्व जे भागीदार आहेत ते संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये संपूर्णपणे सहभागी होतात. नव्हे तर करारामध्येच तसं नमूद केलेलं असतं. या भागीदारी व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून काही भागीदार स्वेच्छेने आपले व्यवस्थापकीय हक्क इतर भागीदाराला सुपूर्द करतात, परंतु व्यवस्थापनाची जबाबदारी ही मात्र सर्वांवरच या भागीदारी व्यवसायाची असते. आणि म्हणूनच या व्यवसायाचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण व देखरेख किंवा या व्यवसायामध्ये लागणाऱ्या मालाची खरेदी विक्री, सर्व या व्यवसायासंबंधीतली घेण्यात येणारे निर्णय हे सामूहिक स्वरूपात आणि सर्वांच्या विचारविनिमयाने किंवा एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवून हे निर्णय घेतले जातात. परस्पर निर्णय कोणीही घेऊ शकत नाही. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य या भागीदारी व्यवसायाचं मानलं जातं. यानंतर आपण पुढच्या वैशिष्ट्यांकडे वळूया. ते म्हणजे क्रमांक 6चं वैशिष्ट्य, भागीदारांमधील परस्पर संबंध, रिलेशनशिप बिटवीन दी पार्टनर्स. मित्रांनो, भागीदारी व्यवसायामध्ये प्रत्येक भागीदार व भागीदारी संस्थेचा अभिकर्ता म्हणून, त्याचबरोबर भागीदारी व्यवसायामध्ये प्रत्येक भागीदाराला आपापले परस्पर संबंध एक चांगल्या पद्धतीचे हे ठेवणं आवश्यक असतं. त्याशिवाय भागीदारी व्यवसाय हा भविष्यात टिकणार नाही. कारण सर्वजण भागीदारी संस्थेचे मालक व अभिकर्ते असल्यामुळे किंवा सर्वांनी मिळूनच हा व्यवसाय, एक भागीदारी व्यवसाय एक परस्परांच्या सहकार्याने आणि परस्परांच्या विचारविनिमयाने जर चालला तर भागीदारी व्यवसायामधला हा एकमेकांचं रिलेशन किंवा भागीदारी व्यवसायामधली परस्पर संबंध हे एकमेकांमध्ये चांगले राहण्यास मदत होतात. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचा उद्देश हा असतो की आपल्या व्यवसायामध्ये एक जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्ती या भागीदारी व्यवसायाकडे अधिक जातीने किंवा काळजीपूर्वक किंवा अतिशय दक्षतेने लक्ष ठेवत असतात. आणि त्यानंतर आपण भागीदारी व्यवसायाचा क्रमांक 7चं वैशिष्ट्य अभ्यासूया. ती म्हणजे भागीदारी व्यवसायाची जबाबदारी ही अमर्यादित असते किंवा त्याला अनलिमिटेड लायबिलिटीज किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असे म्हणतात. मित्रांनो, भागीदारी व्यवसायाची जबाबदारी ही सामूहिक आणि अमर्यादित असते. म्हणजेच याचा अर्थ जेव्हा व्यवसायातील देणी देण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता जर अपुरी पडत असेल
किंवा बाह्य मार्गांनी जे काही कर्ज वगैरे काढलं असेल या व्यवसायाच्या अंतर्गत, तर त्या बाह्य मार्गाने काढलेल्या कर्जाची देणी देण्यासाठी म्हणजे सावकारांचं किंवा बँकेचं कर्ज परतफेड करण्यासाठी भागीदारांची खाजगी संपत्तीचा उपयोग भागीदारांच्या खाजगी संपत्तीचा उपयोग केला जातो, यालाच अमर्यादित जबाबदारी असे म्हणतात. म्हणजे भागीदाराने खरेदी केलेल्या त्यांच्या भागांच्या किंवा शेअरच्या किमतीपेक्षा जर उद्या व्यवसायामध्ये किंवा भागीदारी संस्थेमध्ये नुकसान झालं किंवा तोटा भरून काढायचा असेल किंवा काही बाह्य मार्गाने काढलेलं कर्ज असेल आणि आपली संस्थेची संपत्ती अपुरी पडत असेल, तर बाह्य देयतांची किंवा दुसऱ्या लोकांची देणी देण्यासाठी किंवा कर्ज परतफेड करण्यासाठी भागीदारांची खाजगी संपत्तीचा उपयोग केला जाऊ शकतो आणि त्या भागीदारांच्या खाजगी संपत्तीमधून हे नुकसान सुद्धा भरून द्यायचं अनिश्चित असतं, म्हणून त्याला भागीदारांच्या या व्यवसायाची अमर्यादित जबाबदारी असे म्हणतात. यानंतर आपण क्रमांक 8चा मुद्दा अभ्यासूया, ते म्हणजे या भागीदारी व्यवसायाची संयुक्त मालकी असते किंवा त्याला जॉईंट ओनरशिप असेही म्हणतात. भागीदारीमध्ये सर्व भागीदार व्यवसायातील मालमत्तेचे संयुक्त मालक असतात किंवा सर्व सहभागी भागीदार यांची या व्यवसायावर किंवा भागीदारी संस्थेवर सामूहिक मालकी प्रस्थापित झालेली असते. भागीदारी संस्थेची सर्व मालमत्ता किंवा प्रॉपर्टी ही भागीदारी संस्थेत व्यवसायासाठी वापरली जाते. भागीदाराला संस्थेची मालमत्ता ही खाजगी किंवा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी मात्र वापरता येत नाही. हे मात्र या ठिकाणी प्रत्येकाला बंधन असतं, कारण ही सामूहिक मालमत्ता असते. त्याच्यामुळे भागीदारी व्यवसायाच्या मालमत्तेचा खाजगी उपयोगासाठी किंवा पर्सनल बाबींसाठी ही मालमत्ता भागीदारी संस्थेची उपयोगात आणता येत नाही. ही मात्र आचारसंहिता प्रत्येक सभासदाला भागीदारी व्यवसायामध्ये पाळावी लागते. आणि यानंतर क्रमांक 9चं वैशिष्ट्य भागीदारी व्यवसायाचं ती म्हणजे नफा तोट्याची विभागणी, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस. म्हणजेच एखाद्या या भागीदारी व्यवसायामध्ये जर नफा झाला तर तो नफा सर्व सभासदांनी सामूहिक पद्धतीने त्यांच्या लेखी करारामध्ये ठरल्याप्रमाणे त्याची वाटणी केली जाते. आणि जर लॉस झाला असेल किंवा एखाद्या व्यवसायामध्ये नुकसान झालं असेल तर त्या नुकसानाची भरपाई किंवा ते नुकसान कसं भरून काढावं हे सुद्धा सर्व पार्टनर्स आपल्या भागीदारी व्यवसायाचे जे करार करतात त्या करारामध्ये नमूद केलेले असतात. विशेषतः भागीदारी करारामध्ये नफा किंवा तोटा कोणत्या प्रमाणात वाटला जाईल हे नमूद केलेलं असतं. व्यवसाय करून नफा वाटणी करणे हा भागीदारीचा मुख्य हेतू असतो व भागीदारी व्यवसायामध्ये नफा तोटा वाटणीचे प्रमाण दिले नसेल तर मित्रांनो, एक महत्वाची नोंद आहे की भागीदारी करारामध्ये नफा तोटा वाटणीचे प्रमाण दिलेले नसेल तर सर्व भागीदार नफा तोटा हा समान प्रमाणात वाटून घेतात. ही बाब मात्र या ठिकाणी आपण लक्षात ठेवायची आहे. इन जनरल, सर्वसाधारणपणे भागीदारी मधला नफा तोटा किंवा नफा तोट्याची विभागणी, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस, हे साधारणपणे त्यांनी केलेल्या करारानुसारच केली जात असते. परंतु जर समजा करारामध्ये जर भागीदारी मधील नफा तोट्याचं प्रमाण वाटणीचं दिलं नसेल तर मात्र सर्व भागीदार समान प्रमाणात नफा तोटा विभागून घेतात. यानंतर क्रमांक 10चं वैशिष्ट्य अभ्यासूया, ते शेवटचं आहे. ते म्हणजे सहकारी संस्थेचं विसर्जन झाल्यास, म्हणजेच मित्रांनो विसर्जन म्हणजेच भागीदारी व्यवसाय बंद करणे होय. जर एखाद्या भागीदाराचा काही कारणांमुळे जर समजा नैसर्गिक अनैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाल्यास किंवा त्या भागीदारामधला एखादा भागीदार निवृत्त झाल्यास किंवा भागीदारी व्यवसायाचा राजीनामा दिल्यास किंवा ते सोडून गेल्यास किंवा एखादा भागीदार दिवाळखोर झाल्यास आणि एखाद्या भागीदाराला वेळ किंवा त्यांचं मानसिक संतुलन जर बिघडलं तर त्यामुळे आणि इतर काही कारणांमुळे मित्रांनो
भागीदारी संस्था ही विसर्जित होऊ शकते, हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवावं. कारण एखादा भागीदार जर त्या व्यवसायातून बाहेर पडला किंवा एखाद्या भागीदाराला व्यवसायामध्ये भविष्यामध्ये काही अपमत्व आलं किंवा एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला कायमचं वेळ लागल्यास नंतर त्यामध्ये मात्र तो व्यवसाय पुन्हा नंतर चालू ठेवणं शक्य होत नाही. म्हणजे परिणामतः त्या भागीदारी संस्था विसर्जित किंवा बंद होऊ शकतात किंवा तो व्यवसाय बंद करावा लागेल अशी स्थिती राहील. त्यानंतर ऐच्छिक भागीदारी संस्थेचे विसर्जन कोणत्याही भागीदाराने इतर भागीदारांना किमान 14 दिवसापूर्वी पूर्वसूचना देऊन करणे आवश्यक असते. भागीदारी संस्थेचे विसर्जन झाल्यास त्या भागीदारी व्यवसायाचा पूर्णपणे कारभार बंद केला जातो आणि यालाच विद्यार्थी मित्रांनो भागीदारी व्यवसायाचं विसर्जन किंवा समाप्तीकरण किंवा त्या संस्थेचा कारभार बंद करणे असे म्हणतात. हे वैशिष्ट्य अभ्यासल्यानंतर अशा प्रकारे आपण मित्रांनो भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये यांची संपूर्ण 10 मुद्दे अभ्यासलेले आहेत. हा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून 8 गुणांचा आपण परीक्षेसाठी राहील. तेव्हा या प्रश्नांची आपण मित्रांनो नीट पूर्वतयारी करावी आणि आपल्या होमवर्कचं जे नोटबुक स्वतंत्र आहे ठेवलेलं असेल त्या नोटबुक मध्ये ही सर्व पॉइंट्स आपण लिहून काढाल. इतकी अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.